हल्लीच आत्माराम गावकर सरांनी बरयल्लें पालकत्वाची 9 गुपिते हे पुस्तक हांवें जेन्ना वाचलें तेन्ना अत्यंत अभ्यासपूर्ण एक पुस्तक वाचलें जे खूप समाधान मेळ्ळें म्हाका। आणि पालक म्हणून निभायतना जबाबदारी निभायतना खंयचे खंयचे गोष्टी करपाचे रावून गेले हेचें एक आत्मपरीक्षण जालें म्हाज्या कडनं। त्यामुळे हांव सगळ्या पालकांक सुचयत की हे पुस्तक तुम्ही अवश्य वाचचें आणि ज्यांची ल्हान भुरगीं आसा तांकां तर खूब उपयुक्त आसा की एक एक टप्पो पार करतना आमी खंयचे खंयचे गजाली लक्षात घेवपाक जाय। ज्यांची भुरगीं व्हडली आसा तेंच्यांनी वाचचें आणि जी न्यूली मॅरीड आसा तांकां तर खूपच उपयुक्त पुस्तक आसा अशें। आणि सायंटिफीक दृश्टीतनं इमोशनल दृश्टीतनं ह्या सगळ्या गजालींतल्यान सरांनी हे पुस्तक बरयल्लें आसा। आतां न्यू एज्युकेशन पॉलिसी आयिल्ली आसा आणि पुस्तक म्हणजे जेन्ना वाचतना बरोबर कोइन्सिडन्स जाल्लो आसा, योगायोग जाल्लो आसा की भुरग्यांक म्हणजे चायल्ड ओरिएंटेड आसा जी पॉलिसी आसा। प्रत्येक चायल्ड ही युनीक आसा आणि त्याचो पूर्ण विकास कसो जातलो ह्या दृश्टीन सरकारचो आतां जो प्रयत्न आसा NEP इंट्रोड्यूस करण्या फाटचो आणि तेका बरोबर पूरक हे सरांचे पुस्तक ठरलेले आसा। पालकत्व कौशल्यांची 9 गुपिते हे पुस्तक ज्यावेळी हातामध्ये आलं वाचलं त्यावेळी लक्षात आलं की शिक्षक सुद्धा एक प्रकारे पालक आहे आणि हे करत असताना शिक्षक बाजूला ठेवून आपल्याला शाळेमध्ये पालकाची भूमिका करावी लागते हे सुद्धा त्या पुस्तकामधून भरपूर शिकण्यासारखं होतं। मुलांच्या भरपूर अडचणी असतात आणि त्या समजून घेण्यासाठी वेगवेगळे पैलू जे दिले गेले सरांनी, वेगवेगळे पैलू काही ग्राफिकल मार्फत त्यांनी जे मांडणी जी केली ती अत्यंत योग्य आणि स्तुत्य एकदम आहे। आणि म्हणून हे सगळे करत असताना पालकांनी मुलांबरोबर एका मैत्रीच्या नात्यानं त्यांच्याबरोबर वावरणं आणि मुलांचा विकास ज्या पद्धतीने करायचा आहे त्याच्यात अनेक पैलूंना स्पर्श केल्यानंतर वाचल्यानंतर त्याचा स्पर्श हळू आपोआप येताना दिसतोय। मुलांचे खेळ असतील, मुलांचा अभ्यास असतील, मुलांचं रागवणं असतील, मुलांचं बोलणं असतील, या सगळ्या गोष्टींकडे बारकाईनं कसं बघायचं आणि मुलांना शिक्षणामध्ये प्रवृत्त करण्यासाठी आपण एक आदर्श पालक होण्यासाठी आपल्याकडून घडणारी कृती ही मुलांच्या विकासासाठी पूरक असली पाहिजे अशा पद्धतीचं हे पुस्तक जे आहे ते आपल्या सगळ्यांच्या हाती जे लागतंय आणि आता लागणार आहे त्याचं खरोखरच एक मोठं श्रेय आत्माराम गावकर सरांना द्यावंसं एक वाटतंय। माझ्या वाचण्यात आलेली अनेक पालकांची ही जी पुस्तकं जी आहेत त्याच्यातलं हे देशातलं क्रमांक 1 पुस्तक असल्याचं मला वैयक्तिकरित्या वाटत आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतोय की हे पुस्तक ज्या पद्धतीनं ह्यांच्या प्रतिक्रिया ज्या ज्येष्ठ काही लेखकांनी काही वैज्ञानिकांनी ज्या दिलेल्या आहेत त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा वाचल्यानंतर त्या पुस्तकामध्ये किती खजाना भरलेला आहे हे त्याच्यावरून दिसून येते। म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करतोय एक शिक्षक या नात्यानं की पालक म्हणून आपण कधीतरी होणार असो किंवा आहोत या सगळ्या याच्यातून आपण सगळ्यांनी पालकत्व कौशल्यांची 9 गुपिते पुस्तक आवर्जून वाचावं अशी एक विनंती आपल्या सर्वांकडे करतोय आणि त्याचं परत प्रतिक्रिया ही सरांना द्यावी जेणेकरून आपल्या वाचल्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया पालकांच्या आपल्याकडे येतात त्याही प्रतिक्रिया आपल्या व आपल्या पालकांच्या सरांपर्यंत पोहोचवाव्यात जेणेकरून गोव्यातल्या पालकांचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हा जो सहभाग जो आहे तो शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी पूरक पुस्तक असं आहे असं मला वाटतंय। धन्यवाद।